नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण पुशेगावच्या यात्रेनिमित्त भरलेलं जे सेवागिरी कृषी प्रदर्शन आहे, इथं आपण आलेलो आहे. तर पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता हे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे. तर आतमधली मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हे जे गेट जे बघताय तुम्ही सेवागिरी कृषी प्रदर्शन जे आहे पुशेगावचं, तर इथून आतमध्ये गेल्यानंतर जवळच उजव्या साईडला रक्तदानाचं शिबिर वगैरे चालू आहे. इथं भव्य रक्तदान वगैरे इथं केलं जात आहे. तर कुणाला रक्तदान वगैरे करायचं असेल तर तिथं आपण करू शकतो. पुढं अशा प्रकारे बैल गाईचं जे आहे ते जे मूर्ती जी आहे ते आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. तर कृषी प्रदर्शनमध्ये एंट्री केल्यानंतरच आपल्याला ट्रॅक्टर किंवा शेती उपयोगी जी अवजारे आहेत, त्या अवजाराबद्दलची आपल्याला इथं माहिती आपल्याला बघायला भेटते. वेगवेगळ्या कंपनीची जी शेती उपयोगी अवजारे आहेत, ते आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. तसंच पुढं आल्यानंतर जर बघितलं तर इकडच्या साईडला ड्रिप वगैरे जे आहेत ते आहेत आपल्याला बघायला भेटतात. इकडच्या साईडला इलेक्ट्रिक जी स्कूटी जी आहे ती पण इथे विक्रीस उपलब्ध आहे. शेती उपयोगी अवजारे आहेत. या कंपनीची बऱ्याच प्रकारे अवजारे आहेत. थोडीशी माहिती घेतली असता इथं लक्षात येतं. तर पुढं आल्यानंतर जे गोबर गॅसचं जे इथं बघायला भेटतं, ऑर्गॅनिक जो प्लॅन्ट आहे तो इथं बसवून दिला जातो. तर त्याची नोंदणी वगैरे आपण इथं करू शकतो आणि नोंदणी करून झाल्यानंतर थोडीशी नॉमिनल जी फी आहे आपल्या नोंदणीची, तर इथून पुढं आपण आपल्या इथं येऊन हे इन्स्टॉल करून देतात. तर त्याच्या पुढं आल्यानंतर जर मित्रांनो बघितलं तर इकडं वेगवेगळे जी कीटकनाशके जे आहेत ते त्याची औषधं वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इकडच्या साईडला जर बघितलं तर ट्रॅक्टर जो आहे तो त्याला जे-सी-बी प्रमाणे जे पाठीमागचं जे बकेट आहे आणि समोरचं पण बकेट या ट्रॅक्टरला बसवलेलं आहे मित्रांनो. पुढे आल्यानंतर मित्रांनो इकडं कोठारीचं जे ऑटोमेशन सिस्टीम आहे पाईपलाईनचं वगैरे हे इथं दाखवलेलं आहे. इकडं जर बघितलं तर के-बी बायो ऑर्गॅनिकची कंपनी आहे. जी खतं जी आहे ती शेतीसाठी उपयोगी असणारी खतं, कीटकनाशकं जे देते त्याचा पण स्टॉल लागलेला आहे. त्याच्या संदर्भातली जी पूर्ण माहिती आपल्याला इथं सांगितली जाते. इकडच्या साईडला जर बघितलं तर नेत्र तपासणी जी आहे ती मोफत नेत्र तपासणी शिबिर जे आहे ते बघायला भेटतं. पुढं आल्यानंतर शेती उपयोगी जी अवजारे आहेत त्याचे पण स्टॉल वगैरे किंवा इथं इकडच्या साईडला इथं लागलेलं आहे. एक नॉमिनल रक्कम भरून असं आपल्याला इथं बुकिंग वगैरे करता येतं. इकडच्या साईडला जर बघितलं तर सवाई मसाल्याचा जो स्टॉल आहे तो पण आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो. तर रेग्युलरपेक्षा इथं थोडीशी किंमत कमी आहे. होलसेल रेटमध्ये आपल्याला इथं हे जे आहे ते भेटतं. तर पुढं इकडं बैल वगैरे जे आहेत ते मातीचे बैल वगैरे बनवलेले जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो. तर ते पण इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर किसानचे जे प्रोडक्ट आहे, किसान जे ॲग्रोचे प्रोडक्ट्स आहेत ते पण आपल्याला बघायला भेटतात पुढं. इकडं जे आहे ते शेती कशाप्रकारे केली जाते, आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती याच्यामधला जो फरक जो आहे तो आपल्याला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर इकडच्या साईडला बैल वगैरे, बैलजोडी, ट्रॅक्टर हे वगैरे गाडी वगैरे जी दिसतीये तर ती पारंपरिक शेतीचं उदाहरण आहे मित्रांनो. आणि तसंच जर पुढच्या साईडला जर बघितलं तर AI द्वारे शेती वगैरे जे आहे ते आधुनिक शेतीचं पण इकडच्या साईडला आपल्याला उदाहरण जे आहे ते बघायला भेटतं मित्रांनो. तर हे अशा प्रकारे इथं पूर्ण आपल्याला एक्सप्लेन करतात. आपण यांना व्यवस्थित विचारून घेतल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित पूर्ण अशी सगळी माहिती देत असतात. तर अशा प्रकारे हे जे गव्हर्नमेंटचे जे स्कीम आहेत त्याच्या अंतर्गत हे सगळं राबवलं जातं आहे आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्याच्या अंतर्गत आपल्याला हे सगळं त्याच्या स्कीममध्ये बसवून आपल्याला दिलं जातं आहे. कोणतीही वस्तू खरेदी वगैरे करण्याची असेल तर स्कीममध्ये एकदम डिस्काउंटेबल प्राईजमध्ये आपल्याला भेटतं मित्रांनो. इकडच्या साईडला जर बघितलं तर समोर हे जे बघताय तुम्ही तर ह्या अशा प्रकारे हे बायोगॅसचा एक छोटासा प्लॅन्टच त्यांनी बनवलेला आहे. इकडच्या साईडला जर समोर थोडा पुढं आल्यानंतर बघितलं तर व्हेजिटेबल जे आहेत, फळं वगैरे किंवा पालेभाज्या याचे जे व्हरायटीज जे आहेत ते ह्यांच्या कंपनीनं जिथं दिले होते तर तिथलं ते ह्याच्यासाठी आणलेलं आहे.
तर पुढं जर बघितलं तर हे जे आहे ते प्लास्टिक चिटकवण्यासाठी वापरलं जाणारं गोंद आहे. तर ते आपल्याला बघायला भेटतं. थोडंसं पुढं आल्यानंतर जे स्पॅनर वगैरे जे आहेत ते आपल्याला वापरण्यासाठी आपल्याला जे रोज उपयोगी येणारे जे काय आहे ते अशी इथं जे अवजारे जे आहेत छोटी मोठी ते आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो, आणि इथं ते विक्रीसाठी पण उपलब्ध आहेत. त्याचा वापर कसा करायचा ते आपल्याला सांगतात. तर त्यातून जरा पुढं आल्यानंतर इकडं हे पाण्याचे स्प्रिंकलर वगैरे जे आहेत ते भेटत आहेत. पुढं थोडं आल्यानंतर हे पॉपकॉर्न करण्याची जी मशीन आहे, मोर्या ट्रेडर्स जी कंपनी आहे, तर विना तेलचं जे पॉपकॉर्न वगैरे करू शकतोय आपण, त्या तशी मशीन आपल्याला ते दाखवतात. तर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इकडं म्हणजे नाचणीचं जे आहे ते प्रोडक्ट इथं आपल्याला बघायला भेटतात. इकडच्या साईडला जर बघितलं तर ही जी मशीन आहे, तर ती वेगवेगळ्या प्रकारे कसं बटाटे किंवा कांदे किंवा आणखी कोणत्या पालेभाज्या वगैरे ज्या आहेत ते कशा बनवतात ते दाखवलं जातं. तर इकडच्या समोर जर बघितलं तर चपाती जी आहे ती फक्त गोळा करून याच्यात ठेवावी लागते आणि ते पुढं चपाती तयार करून देतं. तर तिथं सुद्धा आपल्याला डिस्काउंटेबल प्राइजेसमध्येच आपल्याला ते भेटते. तर हे एक मसाला आहे, ते मसाल्याची टेस्ट वगैरे आहे ते आपल्याला इथं दाखवत आहेत प्रत्यक्ष तळूनच. पुढं आल्यानंतर अगरबत्तीचं हे बघून झाल्यानंतर हे बेकरी प्रोडक्ट, आणि ह्याच्यानंतर पुढं आल्यानंतर हे जे कटलरीचं जे सामान आहे ते बघायला भेटतात. आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर ज्यूसची मशीन, ज्यूस बनवण्याची मशीन किंवा तेल काढण्याचा जो पंप आहे तो समोर आपल्याला विक्रीसाठी पण उपलब्ध आहे. तर इकडच्या साईडला बिस्किट वगैरे झाल्यानंतर पुढं जे मसाले जे आहेत ते बघायला भेटतात मित्रांनो. तर इकडच्या पुढं आल्यानंतर सूर्या गॅसचे शेगडीची वगैरे माहिती, त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर जे वेगवेगळ्या डाळीचे जे बनवलेले आहेत पापड त्याची माहिती, आणि पुढं आल्यानंतर जे आहे ते कोकणमधला जो कोकम सरबत आहे कोकणातला, तर तिथली पण माहिती भेटते आपल्याला. तर बाजार आमटीचा सुद्धा इथं स्टॉल आहे. पुढं आल्यानंतर जे छोटे छोटे जे वस्तू आहेत ते 20 रुपये 10 रुपये असं इथं आपल्याला त्याचं बघायला भेटतं. त्याच्या पुढं आल्यानंतर इकड साईडला जर लोणचे वगैरे जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे लोणचे आहेत त्याची पण आपल्याला इथं टेस्ट किंवा खरेदी करता येतं. तर इकडं खेळणी वगैरे जे आहेत ती लहान मुलाची, आणि पुढं बघील तर रांगोळी जे बनवण्याची सोपी पद्धत जी आहे ती पण आपल्याला तशी बनवण्याची मशीन वगैरे बघायला भेटतात. मोबाईलचे कवर्स वगैरे एकदम कमी प्राईजमध्ये आपल्याला बघायला भेटतात. लोणचे वगैरे डबल डबल स्टॉल वगैरे आहेत. आणि हे जे बघील तर इकडं गहू किंवा त्याचे जे आहेत ते स्टॉल आहेत, पापड वगैरे डबल डबल स्टॉल आहेत. वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे आहेत पापड. तर पुढं आल्यानंतर ही जी म्हैस जी बघताय हिचं जे राधा म्हशीचं नाव आहे, तर एकदम लहान अशी म्हैस आहे. तर त्याची ती माहिती वगैरे समोर लावलेली आहे. तर इकडे साईडला जर बघील तर बैल जे आहेत ते पण आपल्याला कृषी प्रदर्शनमध्ये बघायला भेटतात. एकदम कमी प्रमाणात आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये अवेलेबल आपल्या जे चॅनेलवर पाठीमागं बारामती कृषी प्रदर्शन किंवा आपल्या लोणंदच्या कृषी प्रदर्शनचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात बघायला भेटतात. ते जे कृषी प्रदर्शन आहे ते एकदम खूप असं मोठं आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर एकदम लहान असं कृषी प्रदर्शन आहे मित्रांनो. तर त्या बारामती कृषी प्रदर्शन हे भारतात नावाजलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं तिथं मोठं असणं साहजिकच आहे मित्रांनो. तर हे सर्व बघून झाल्यानंतर पुढं आपल्याला भूक लागू शकते. तर त्याच्यानंतर पुढं आपल्याला वेगवेगळे जे खाण्याचे स्टॉल आहेत ते आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहेत ते बाहेरच्या साईडला निघताना विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर इथं आपण घेऊन खाऊ शकतो मित्रांनो, जर आपल्याला भूक वगैरे लागली असेल तर. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पुशेगावमधील जे सेवागिरी महाराज कृषी प्रदर्शन आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं. तर 17 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान भरलेले हे कृषी प्रदर्शन आहे मित्रांनो. तर आज 18 तारीख आहे. तर तुम्ही लवकरात लवकर 21 तारखेपर्यंत आपण हे व्हिजिट करा. तिथे एकदम चांगलं बघायसारखं आहे किंवा बरीच माहिती घेण्यासारखी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तसं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, मग तोपर्यंत धन्यवाद. भेटूया आपण अशाच एखाद्या मजेदार व्हिडिओमध्ये.